हॅलो आवाज आता वा म्हणतात तुमचा आवाज लागला नाही म्हणून म्हणतो हल हल हलका आमचा आवाज हॅलो 8 कार्यक्रमांना मुंबईच्या रंगमंचावर लागला आमचा आवाज 10 दिवसाच्या गणपतीला 9 दिवस लागला आमचा आवाज 9 दिवसाच्या दसऱ्यामध्ये 9 दिवस लागला तुम्हाला किती होतं ते विचारलं का म्हणून म्हणतोय जरा द्या बोला हल अरे डावा दादा तुझा नादच नाही त्या डावा दादाच्या बारशाचं घोऱ्या घालाय नाही सगळ्यांना अंतरून करतो यांच्यापेक्षा मोठे शाहीर असले ना तरी अरे काय सचिन दादा तू ही पद्धत ही संस्कार आता त्यांचे आता त्यांच्या आई वडिलांना दोष देत नाही अरे डावा दादा तुमच्या घोऱ्या घालला नाही बारशाच्या त्याला द्या 2-4 घोऱ्या अरे डावा दादा आम्हाला पण असं म्हणतो आम्हाला बऱ्याच असो असो ऐका आता मी घेतलाय मुद्दा तो म्हणून थोडंसं घेतोय ऐका माझे मित्र सन्मान्य दादा दिनेश पांचाळ युट्यूबला कुठलं गाणं कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा ओके पांचाळ दादा 200 रुपये पारितोषिक कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा फरमाईश आहे दे ना त्याचप्रमाणे मित्रांनो माझे चांगले मित्र आहेत आणि या पट्ट्यामध्ये जेव्हा जेव्हा मी कार्यक्रमाला येतो दादा न सांगता सुद्धा आवर्जून माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि आजही या ठिकाणी दादांनी हजेरी लावलेली आहे मी न सांगता सुद्धा मी बोलण्याच्या ओघामध्ये म्हणजे या प्रवासाच्या याच्यातून विसरून गेलो सगळ्या गोष्टी तरी सुद्धा दादांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे सन्मान्य स्वप्नीलदादा मयेकर आणि त्यांची छोटी कन्या जिचं नाव त्यांनी राधा ठेवलंय आज राधा मीच आहे आणि यामुळं याच सटपुऱ्याचा इन्स्पायर होऊन त्यांनी मुलीचं नाव राधा ठेवलं राधा स्वप्नील मयेकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयांचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी दादांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा त्याचप्रमाणे हरिभाऊ नार्डेकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत मगाशी नाव घेतलं होतं त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत दादांच्या माध्यमातून या ठिकाणी रोख रुपये 301 रुपयांचं बहारदार पारितोषिक दादांना मानाचा मुजरा स्वराज गराटे मगाशी जे श्रद्धांजली गीत गायलं सन्माननीय शाहीर कैलासवासी शाहीर दत्ताजी गराटे यांच्या वरून स्वराज गराटे दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे दादांना मानाचा मुजरा त्याचप्रमाणे संजय गुरववाडी नंबर 2 भांबेड यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक ऐका पुढे म्हणायचं थोडक्यात घेणार बाकी मला जास्त वेळ नाही मित्रांनो मी सांगितलं नाही मला सकाळी कुठल्याही परिस्थितीत उद्या ड्युटी जॉईन आजचा विषय मी कसा तरी करून साहेबांकडून घेतली मारून सुट्टी वेळ मारून नेलेली आहे पण उद्या कुठल्याही परिस्थितीत जी मिळेल ती गाडी पकडून मला जाणं गरजेचं आहे त्यामुळे मला टाइमपास करायचा आहे अजिबात आणि म्हणून जे भाऊ बोलले थोडंसं त्यांचं फक्त विश्लेषण करून देणार आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो थोडीशी मजा थोडीशी गंमत तुमची सर्वांची करणार आहे म्हणायचं आहे काय जरा नवीन मुंबई मंडलाचे सर्व पदाधिकारी मेलाच बुवा पदाधिकारी नाही तो गधा कुठं धा मारायचा ना धा मारून दाखवाय ना धा तो धा आणि दा मधला फरक आहे बुवा ते तुम्हाला नाही कळायचं एवढं लवकर आहे का म्हणून भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी ओरिजिनल झालं वनी मस्त ऐकवले कवालीची मग मी ह्याच्या संख्येने सांगेन श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने स्तवन जुनी लावली बोल ऐका मी त्याला कंटिन्यू होतो
आज ओढी हे आज ओठी हे मी माझ्या आज ओठी हे माझ्या मी गाईले तेजा चंद्रा परी रूप हे मी तुझे पाहिले. सुंदर स्तवन आणि बरोबर व पण चांगले आहे पण ह्यांना गोची बाधा मोठी आहे. मी सर्व गुण संपन्न आहे यांचे वाक्य आहे मगाशी रेकॉर्डिंगला असतील. मित्रांनो आवर्जून सांगतो देव सर्व गुण संपन्न कोणालाच बनवून नाही. थोडीशी तरी खोट ठेवतोच तशी भुवांच्या नाही ना तशी. पण हे काय म्हणतात मी सर्व गुण संपन्न आहे. 36 गुण कोणालाही देव देत नाही. 34.5 लग्न जुळवताना बघा भावनाकडे जा जन्माकडे जा आणि 27 27.5 जुळतात 28 जुळतात म्हणतो. 36 गुण कोणाचेही जुळत नाही. आवर्जून सांगतो देव ब्राह्मणाने पण सांगितलं ब्राह्मण पण सांगतो 36 गुण कोणाचेही जुळत नाही. पण बुवा काय म्हणतो मी सर्व गुण असा बोलतो तुमचं तुम्हाला लागला. 36 गुण संपन्न कोणी होत नाही असा कोणी भाष्य झाला नाही. पण हा पहिला झाला लांजात तुमच्या एकच भाष्य तुमचा 36 गुण ज्याचा 36 गुण ज्याचा संपन्न आहे सर्व गुण संपन्न आहे असा एकच भाष्य तुमच्या लांजा तालुक्यातला आहे. तो तुझ्या तोंडात बोलून घे. तू लोकांनी बोलतील तेव्हा म्हण तुझ्या तोंडात आता बोलतो तो चांगला आहे वाईट म्हणून ऐका. कड वाची स्तवन उभे खंबीरपणे तुम्ही गेल्या वर्षी साखर नाही गेल्या वर्षी नाही माझ्या पाठी उभे खंबीरपणे तुम्ही सदैव माझ्या पाठी रसिका मुजरा रसिका मुजरा मानाचा तुमच्यासाठी रसिका मुजरा मानाचा तुमच्यासाठी पैसा आलो मी कशाला म्हणू लांबरी मोनचा राहिलो नाही मी कशाला चोरू. आम्हाला चोरायची सवय नाही. तुम्ही चोरता तुम्ही चोर आहात चोर. हा लांजतला सगळ्यात मोठा चोर. गेरेना गेरेना कुणाचा आहे कुणाचा विचार चोराला शेवट ना आता बुवा घेरेना माझा घेरेना असा घेरेना नमन करणारा इमान जिमान हा करताय ना मान सांगणार नाही. चोर अबाळ चोर आहे एक नंबरचा चोर. आम्हाला ही दिल्ली हमी कमी आहे. माझा बघून शक्तीपुऱ्यात आलाय आणि मला शिकवतो शानपारा शक्तीपुऱ्यात शिकवतो घेत आहे ऐका. गोवांचा गण स्टॉप आहे. गोवा स्टॉप नाही टॉप आहे टॉप. तुला स्टॉपच करतो. गोवांचा गण तो स्टॉप आहे. तुला येत नाही तर बोल नको ना स्टॉप. अरे मेलाच तुला इंग्रजीला खुर्ची पण होता रे मराठीसाठी. गोवांचा गण तो स्टॉप आहे. अरे मेला गोवांचा गण टॉप आहे म्हणतात टॉप टॉप आहे असं त्यांना म्हणायचं होतं सध्या. चला आता त्यांची इंग्लिश त्यांना लकला आहे का म्हणून मी सोडलाय म्हणतो मी सोडलाय. मला मंडळानं सांगितलं मेलाच लोकांनी सांगितलं असं ऐकावे जनायचे बुवा पण करावे मनाचीच.
सचिन बुवा आजपर्यंत तेच करत आला. लोकांचं ऐकून नाही करायचं. मंडळानं सांगितलं म्हणून सुधारलाय, नाही तर काय माल घातला नसते. उद्या मंडळानं सांगितलं माल घे लगेच घेणार बुवा. मंडळानं सांगितलंय ना, मंडळानं सांगितलं. अरे मेलाच मंडळ, किती वर्ष मंडळ नाचवशी, स्वतःचा काहीतरी बघ, स्वतःच्या जीवन काहीतरी, स्वतःच्या बुद्धीने काहीतरी वाद आवडतो. देतो देतो 90 देतो. मग मी नाही तुम्हाला बोललोय, हे मागाना बोलतोय, आहे ना? बरोबर आहे ना? रेकॉर्डिंग कॅमेरावाले इकडे कॅमेरा लावा पहिले, नाही तसं बुवा म्हणतील मला हाच म्हणतोय, असं नको आहे ना. ऐका, राह में उनसे बरी पेटी देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आधी येऊन म्हणतात, मी त्यांना प्रश्न विचारला, बुवा डाग लागलाय चंद्रावर कसा तो तुम्हाला पुसायचा? तर मला म्हणतात काय डाग लागलाय कसा तो मला माहिती आहे. मेल्या तुला माहिती असून नाही, लोकांना सांग ना, लोकांना सांग ना कसा डाग लागलाय तो. नाही मला म्हणतो माहिती आहे. तर घरात पुजायला ठेवलं सोडा, आता घरात ठेवणार का पुजून, वही ठेवणार आहेस का? लोकांना सांग ना. आणि काय तो ब्रह्मदेव शंकराच्या कैलासावर आले होते आणि नारद मुनी आले, मेला कुठला असेल दर्भ, आणि म्हणतो अग्रस्वरूप, ए बुळा अग्र नाही उग्र, अग्रस्वरूप म्हणतो. बघा रेकॉर्डिंग काय विषय. आता तुला मराठीला शिक्षक कोण होता? ते शिक्षकांची कशाला काढायला होतो बुवा? अरे उग्रस्वरूप, अग्रस्वरूप नाही बुवा. बाबाला विचार घरात जाऊ गेलास म्हणा, सचिन बुवा असा म्हणा, तुझा स्टॉप काढलाय आणि अग्रस्वरूप नाही उग्र, उग्र म्हणजे रौद्र स्वरूप धारण केलं असं म्हणता. चुकीचं आहे. तुमचा काम नाही तो, तुम्ही नमान करा, तुम्ही इमान म्हणून, नाही तर तुमचा इमान एक दिवस आता खाली उतरी. जिमान ऐका म्हणून कसं नाही घेत. आणि बुवा उत्तर चुकलेलं आहे, आवर्जून सांगतो, गळू देऊ नका. काय त्या बेशक तुम वरती गेले, सुख सारे देशी या पामराला दर्शन द्यावे मला, श्री गणराज चांगली घेतली, चाल चांगली, गड पण सांगायचं. मी कट केला होता तर तेवढा वेळ नव्हता देत नाही तेवढा, तर मला बाकीचं गायचंय म्हणून. हा तव चरणी तुमच्या यमगात पेटी, तुमच्या यमगात पेटी अर्पितो या काव्य फुला, तव चरणी बेशक तुम मीटर मध्ये अर्पितो या काव्य फुला. आदिमाईच्या मुला घेतलाय, सद्बुद्धी द्यावी या लेकराला आदिमाईच्या मुला, तव चरणी अर्पितो या काव्य फुला. बघा, आणि येऊन म्हणतात बुवा पेंड्या म्हणतात लंगडा. आता पेंड्याचा आणि लंगड्याचा काय संबंध आहे का? त्या नमानकरांना अजून अक्कल नाही आलेली. मी पेंड्याला लंगडा नाही म्हणतो, लंगडा हा वेगळा पार्ट आहे, लंगडा हा वेगळाच विषय आहे गवळणीमध्ये. पेंडा वेगळा, सुदामा वेगळा आहे, कृष्ण वेगळा. पेंड्याला लंगडा मी म्हटलंच नाही, मी लंगड्यालाच लंगडं म्हणतो. तर बुवांना बरोबर लागलेला आहे विषय, कारण का वर्मी गाव आहे आपला. कसा नाक दाबल्यावर लगेच तोंड उघडतो, तसं आज बोलचं उघडले असो आहे का. आणि अभ्यास तुमचा निश्चितपणे बुवा कमी आहे. मी लंगड्यालाच लंगडा म्हणालो, मी पेंड्याला लंगडा म्हणालेलो नाही. आणि म्हणून बुवानी डोळ्यात सुंदर दिली, दिल ना लगे देखो, दिल ना लगे मी सावळा सावळा सावळा, गोकुळचा राधे नंद किशोर, तुझी जीवा लागे ना घोर. राधेला राधाच पाहिजे ना घोर लावायला जीवन. बाकी बायकांनी इच्छा लागत नाही. ती 3 बायका कृष्णाने केला, 8 म्हणतात त्याच्या लग्नाच्या होत्या आणि
आणि 16,108 बाकीच्या वावरला त्या इकडं तिकडं झेपून त्या वेगळ्या. तरी पण राधेशिवाय जीव लागत नाही, गोर लागत नाही म्हणतो. चांगली गोष्ट आहे का? म्हणून बघा जास्त घेतणार नाही, थोडस फक्त विश्लेषण देतोय. थोडस वाणी आता बोलले म्हणला प्रश्न, माझा प्रश्न काय? चालत चालत 3 कमळ पाकळ्या नेलास कमळ, चिखलात फुलतो कमळ. बुवा मी कमळ नाही विचारला, चालत चालत नाही, चालत चालत ळ बाळातला आहे म्हणालो, लस्तीतला नाही. आणि उत्तर मला देतात बुवा आवर्जून आहे. सत चितू खरं मेलास बुवा, ज्या जीवन दिला त्याचं तरी नाव राग काहीतरी चित्त. हे बुवा त्या चित्तला उकार नाही, फक्त खाली एक देश आहे चित्त आणि आनंद. चितू म्हणतो, चुटे आहेस तू, चुटे चुटे आहेस तू. हा शपथ चुटे आहेस. कसा चुटे आहेस सांगतो, ज्यान तुला लिहून दिला ना त्याला सकाळी जाऊन विचार मला काय दिला तसा. सत्य चितू आणि आनंद. अरे चिटे आहेस बघ तू, चिटे शपथ चिटे आहेस असं बोलणार नव्हतं एवढं बघ. शपथ तुम्ही चांगले शाहीर आहात, शपथ खरं आवाज. सरस्वतीची देणगी आहे तुम्हाला, ती कुठेतरी राखावं थोडीशी. काहीतरी लोक समोरच्या शायराला दोष द्यायचं, काहीतरी बोलायचं, म्हणून काहीतरी बोलू नका हो. चित्त हा शब्द आहे त्यातला. पण हे उत्तर माझं अजिबात आवर्जून तुम्हाला. आणि म्हणून वाणी मला विचारलं देऊ का देऊ का, म्हणजे तुम्ही आता कंटाळून चालायला लागले म्हणून मला पण तेवढं मिळणार, म्हणून मी पण 10 मिनिटात संपवतो. एका दुसरंच गाणं देणार आणि संपवतो. त्यांचं फक्त हे जे बोलले तेवढंच बोलणार आहे, व्यतिरिक्त काही बोलणार. सारे शब्द राहतात हो, उद्या बुवा मेला किंवा मी मेला सारे शब्द राहणार हो. ते म्हणून मला आपल्याला नाही बोलायचं आता एवढं. मी म्हणून मी आता मला हा सोडला ना, मी स्वतःच्या मनानं सांगतो. मला मंडळानं नाही कुठल्या सांगितलं, पण माझ्या मनानं मला सांगितलं सचिन बुवा आता तुझ्याकडे सर्व आहे ना, गर्व नको करू म्हणून असं काही बोलत लोकांना वाईट बोलतो. मला मंडळानं सांगायची गरज नाही. मी माझा गंभीर आहे, माझा विचार करणारा, माझ्या मनाचा मी गंभीर आहे. पण म्हणून मी असं गोष्टी बोलत नाही. खरं तुम्ही चांगले शाहीर आहात, कुठेतरी चांगलं नाव कमवा, लोकांना बदनाम करून तुम्ही मोठं होऊ शकत नाही. माझं वाक्य घेऊन ठेवा, मी कुणाला म्हणत नाही असं. मी फार क्वचित शाहिरांना असं म्हटलेलं आहे, त्यातले तुम्ही आहात. एक शाहीर तुषार बंदेरे, एक शाहीर विकास तांबोरे आणि तिसरे शाहीर तुम्ही लय लांबच्या लय मागच्या आमच्या. तरी पण तुम्हाला सांगतो तुम्ही चांगले शाहीर आहात. मी असं म्हणत नाही कोणा, पण तुम्हाला म्हणतोय त्याचं थोडंसं ठेवा काहीतरी. म्हणून मला काय मोठा मारा किंवा माझं काय बाजू घ्या असं मी तुम्हाला म्हणत नाही, पण समाजाला काहीतरी आपण दिलं पाहिजे हा उद्देश आहे. आणि म्हणून मंडळाचं नाही काय मनाचं आहे का, मनाचं मन काय तुमचं म्हणते. म्हणून आता एक गाणं पहिले घेऊया देऊ. आत्मज्ञानाच्या बोधाचं गाणं माझं आहे. मी वेडं वाकडं कधीच गात नाही, गाण्याचं कारणच नाही, अजिबात बोलणार नाही. आत्मज्ञानाचा बोध घेणारं वेध घेणारं माझं गाणं. पण बुवांना थोडीशी टिचकी आहे, ऐकून जा गाणं आणि मग घरात जाऊन निवांत झोपा, सकाळी घोरा सोडा, आम्हाला पण सकाळी कामावर जायचं आहे का. चिव चिव कराया लागल्या या चिमण्या चिमण्या चिमण्या, तिकडून आला तिकडून आला बघा हा चिमण्या चिमण्या चिमण्या. बुवा
शपथ तुम्हाला बोलणार नाही. मायच्या तुम्ही माय काढली माझी पण जाऊ द्या, ऐकत राहा. मायच्यान बोलणार नाही तुम्हाला. तुम्ही माय काढले तर आधीची, पण मी मायच्यान नाही बोलणार. ऐका. चिव चिव कराया लागल्या या चिमण्या, तिकडून आला बघा हा चिमण्या, हळूहळू चालत गाठीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, याच्या दगड लागली गोटीवर. मग कसं वाटतंय? विषय का विषय का? चिव चिव करायला लागल्या या चिमण्या, आशा, तृष्णा, वासना, मनीषा, कामना, पोरींची नावा नाही तर खुशवास. या माणसाच्या शरीरातल्या माणसाच्या मनाला लागलेल्या हे गृहदोष आहे माणसाच्या मनाला. म्हणून चिवचिव करायला लागले या चिमण्या. कुठल्या? आशा, तृष्णा, वासना, मनीषा आणि कामना. चिवचिव करायला लागल्या या चिमण्या, तिकडून आला बघा हा झिमण्या. झिमण्या म्हणजे मन. मन हे मन त्याला चिटकलंय. तिकडून आला बघा हा चिमण्या, चालत हळूहळू काठीवर, आत्मज्ञानाची काठी बोल. हळूहळू चालत काठीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, याच्या दगड लागली गोटीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, याच्या दगड लागली गोटीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, याच्या दगड लागली गोटीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, याच्या दगड लागली गोटीवर. सगळी इंद्रिय बंद सुस्त आली तरी मन हे चंचल आहे. मनाचा आकार अजून कोणी सांगू शकला नाही असा शास्त्रज्ञ पैदा झाला. म्हणून अक्कलेच्या मोळीला गंध, अक्कल याची झाले या मंद, अक्कल याची झाले या मंद, अक्कल याची झाले या मंद. इंद्रिय सगळी पडलेत बंद, नको तो जडलाई आला छंद, नको तो जडलाई आला छंद, नको तो जडलाई आला छंद. काल सुरांचा कळेल काही, काल सुरांचा कळेल काही, कायचा पहिला पेटीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, लागली काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, लागली गोटीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, लागली गोटीवर. चिव चिव करायला लागले चिमण्या, 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 तिकडून आला बघा हा चिमण्या, 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 चिमण्या. चिव चिव करायला लागले चिमण्या, तिकडून आला बघा हा चिमण्या, चल हळूहळू काठीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, त्याच्या दगड लागली गोटीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, त्याच्या दगड लागली गोटीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, त्याच्या दगड लागली गोटीवर, काळ्या चिमणीच्या धावताना पाठीवर, त्याच्या दगड लागली गोटीवर. व आत्मज्ञानाची गोटी आहे ती जर घेता आली तर घ्या तुम्ही. आवर्जून सांगतो ब्रह्मज्ञानाची गोटी दिली तुम्हाला. जर विषयाचं विश्लेषण आलं तरच करा. काहीतरी इकडं तिकडं गात बसा. अजून 4 कार्यक्रम माझ्यासोबत आहे. करेलला अशी बारीक करेल 26 तारीख आहे. हो 23 तारीख गेली समजा, असू द्या 26 तारीख आपली आहे. टेन्शन नाही घ्यायचा. आज तुमच्या कार्यक्रमात तुमच्या तालुक्यात आलोय पण
शब्दांची मर्यादा राखून अजून गातोय. तुम्ही एक शब्द गायलेत मला तुमच्या प्रश्नपदामध्ये. हो शाहीर, प्रश्न हा तुझ्यासाठी नाही नवा. एकेरी भाषेत बोलले तुम्ही मला अर्थुरच केलेला आहे. प्रश्न हा तुझ्यासाठी नाही नवा. सोडवा सोडवा नाही तर बाजूला व्हा. नाही बुवा बाजूला होणार, मी सोडवणार. ऐका तुमचं उत्तर मी सांगितलंय. आणि कैलास, तुला पण हे उत्तर कोणतरी दिलं होतं ना शेपुर्ड्या. हा रे बुवा ना, हे कुठलं खैरे? त्या रे बुवांचं उष्ट साठता येत नाही खैरे. याला दिलं होतं उत्तर आयरे बुवा. हे यांच्या घराण्यातले आहेत बुवाच्या. बाबूरंग गेले आणि हे कुठे रंगले? म्हणजे हे तेच उत्तर देतात ना, तेच उत्तर आहे. मी ऐकलं होतं, कारण मला बोलला की बुवा मला उत्तर, मला लगेच कैलास दुसऱ्या दिवशी बोलला की उत्तर बुवा मला हे दिलं. हेच उत्तर त्यांनी बुवानी मला आले. चित्तू चितू. येस सर, येस सॉरी शक्ती, येस घेतो घेतो. ऐका, तर मी नाही बोलणार बुवा ना अर्थ, मी नाही करणार. असू त्यांनी मला बोलले ते मी त्याला उत्तर चांगलं दिलं होतं, मस्त उत्तर दिलं होतं. नाही घेते. ऐका गाणं, तुम्हाला गाणं ऐकायचं आहे. हो बक्षीस आहे अमोल बापरडेकर, श्री कृष्ण मित्र मंडळ भेट शरणवाडी, 100 रुपयांचं पारितोषिक. त्यांचं असं म्हणणं आहे, आदिमायेच्या लागून कोणादी, या आदिमायेच्या तू लागून कोणादी, कर्माने मरशील वेड्या होईल बरबादी. मग विचार कर आधी, तू विचार कर आधी. काळाने फरमाईश दिली होती म्हणून ते गायले मी. माझं पुढचं गाणं ऐका. चालाशे जो मेरी रूह हो. बघा, जन्माला आलेला प्रत्येक जण जाणार आहे. तुम्हाला जायचं आहे, मलाही जायचं आहे. मी काय 10 महिन्याची उसनीवारी उधार घेऊन काय एक जन्म घेऊन नाही तुझ्याकडनं. मी बुवा झालो म्हणजे काय मोठा नाही झालो. सगळ्यांना जन्म मरण सारखंच आहे आणि म्हणून प्रत्येकाला जाणं आहे. म्हणून म्हणायचं आहे का, जो मेरी रूह को चैन दे प्यार दे, वो खुशी बन गए हो तुम. जिंदगी बन गए हो तुम. ऐका, मैया देवेंद्रान, या देवेंद्रान किती वेळा खाल्ली घाण, घरी येतो आणि खातो माझं हा पडलेलं शिळ. मग त्याच अजून पापाची, त्याच अजून पापाची हा भोगतोय पण. 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 खाली आहे घरी येतो आणि खातो असं पडलेलं शिळ. त्याचा पापाची आबोतोय फळ. त्याचा पापाची आबोतोय फळ. त्याचा पापाची आबोतोय फळ.
आश्रमात तुम्हीच सांगा किती हे हलकट आहे पुरुषाची ही जात पती नसता घरा करा न्याय खरा बायको असुनी आला रुसनी कायाला भरलंय खुळ विषय त्याच अजून पापाची बॉल सरकलाय माझा अभोगतोय फळ गोटी सरकलेली आहे यांची आत्मज्ञानाची पण सरकली आणि डोक्यातली पण सरकलेली आहे निश्चितपणे सांगतो कारण बुवाकडे तेवढं ज्ञान नाही. मी निश्चितपणे सांगतो आवाज चांगला आहे चाली पण चांगल्या जातात मस्तपैकी पण बुवाकडे ते ज्ञान ते अजून बुवा तुम्हाला कुठेतरी बसावं लागेल जाऊन कुठेतरी घासावं लागेल अजून जाऊन तशी बुवाची बरोबरी करायची कारण तुम्ही जे विषय गाताना त्याच्यावरून सांगतो तुम्ही पेंद्याला लागण्या म्हणता येडे मी म्हटलंच नाही मी लंगड्यालाच लंगडं म्हणालोय आणि ते विषय शास्त्रामध्ये आहे तुम्ही कुठलाही विष्णू पुराण कुठलंही वाचाव तुम्ही तुमच्यामध्ये तो लंगड्या तुम्हाला मिळेल मला तुम्हाला लंगड्या म्हणण्याचं कारणच नाही मी कशाला म्हणू काही संबंधच नाही तुम्ही ते अंगाला लावून घेताय की मला म्हणतोय अशी परिस्थिती ना आली तर काय तुला मी काय बोलणार आहे कुबड्या धरायला नाही माझ्या आलीच अशी परिस्थिती म्हणतोय तर का कुबड्या घेऊन तुला थोडी बोलवणार आहे माझा मी करणार आहे बघा मरण प्रत्येकाला आहे येण आहे कर्माची बळ प्रत्येकाला भोगायला येणार मरण ते येणारच आहे आणि म्हणून मी म्हटलेलं आहे अरे आली तर आली बोल काय घेईन मी म्हणून म्हणतो आहे का माझ्या भीमाच्या नावाच माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान वाजवीन तंबोरा असा वाजवीन ना बुवा कधी वाजायचा नाही वाजवीन तंबोरा आळवून ताल धरतो इंद्र सभेतली कथा सांगतोय ऐका वाजवून तंबोरा आळवून ताल धरतो हे ऐकताच सचिन वाजवून तंबोरा आळवून ताल धरतो इंद्र बसलाय त्याची बायको बसले तिचं नाव शची सगळे इंद्र सभेत बसले आणि गंधर्वानं गायला सुरुवात केलाय तंबोरा आहे त्याच्या हातामध्ये वाजवून तंबोरा तो आळवून ताल धरतो हे ऐकताच सचिन इंद्राच्या बायको हे ऐकताच सचिन देवेंद्राची कान मारतो 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 वाजवून तंबोरा आळवून ताल धरतो वाजवून तंबोरा आळवून ताल धरतो ऐकताच सचिन देवेंद्राची कान मारतो हे ऐकताच सचिन देवेंद्राची कान मारतो हे ऐकताच सचिन देवेंद्राची कान मारतो हे ऐकताच सचिन देवेंद्राची कान मारतो
ऐकता इंद्राच्या बायकोनं ऐका त्याच्या नवऱ्याची त्या इंद्राची प्रशंसा करतोय तो गंधर्व. हे ऐकता शचीनं इंद्राच्या बायकोने शचीने ऐकताच देवेंद्राचं गुणगान तो गातोय. असा साधा सोपा विषय आहे. आणि म्हणून आजचा दिवस आहे, आजचा प्रसंग, आजचं वातावरण ज्यांनी आपल्या पोटाला चिमटा काढून मित्रांनो 27 रिक्षा आहेत आणि या रिक्षा व्यावसायिकांनी हा एवढा मोठा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आवर्जून त्यांच्यासाठी 2 शब्द, आज सत्यनारायणाची महापूजा सुद्धा आहे, 2 शब्द गाऊन मी तुमची क्षमा पावते आहे म्हणायचं आहे. काय राजा कांबळे कुठे गेले? कांबळे थांबले काय? हो कांबळे थांबले थांबले थांब थांब 200 रुपयांचं पारितोषिक दादा मानाचा मुजरा म्हणायचं. कशी भेट घेऊ दे रे बाबा जरा चर्चा होते. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा, निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा, निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा. आणि म्हणून शेवटचा मतला शेवटचा अंतरा या सर्व रिक्षा व्यावसायिकांसाठी या ठिकाणी मगाशी अध्यक्ष साहेबांची आम्ही रिक्षा बघितली. खरोखर अतिशय जशी म्हणजे आपली अर्धांगिरीला आपण जसं ठेवतो अशी त्यांनी रिक्षा त्यांची बनवलेली आहे. बऱ्याचशा लोकांची मी बघितलं चांगल्या रिक्षा ठेवल्यात. बघ आपली जोडीदारी नाही आणि म्हणून आपली लक्ष्मी आहे ती आणि लक्ष्मी ह्या दिवाळीच्या दिवशी घरी येते. म्हणून 2 शब्द फक्त त्यांच्यासाठी म्हणायचं का बघा. नवीन पोपट चुकून बोलणार नाही मी खोट, मेहनत करून भरतो या पोट. अहो चुकून बोलणार नाही मी खोट, मेहनत करून भरतोय पोट. स्वतः मी शेट समजतो ग्रेट, मी मागू कशी भिक्षा. चुकून बोलणार नाही मी खोट, मेहनत करून भरतोय पोट. स्वतः मी शेट समजतो ग्रेट, मागू कशी भिक्षा. रिक्षावाले म्हणजे स्वतःची शेट आहे. नाही म्हटलं उद्याचा भाडा घ्यायचाच नाही, झोपला घरात बिंदास, नाही कुणाची बांधिलकी नाही, स्वतःचा शेट आहे म्हणून धंदा आहे कसा स्वाभिमानी आहे. म्हणून म्हणतो चुकून बोलणार नाही मी खोट, मेहनत करून भरतोय पोट. स्वतः मी शेट समजतो ग्रेट, मी मागू कशी भिक्षा, मी मागू कशी भिक्षा. घरी लक्ष्मी माझ्या हाय, घरी लक्ष्मी माझ्या हाय, जोडीदारीन माझी रिक्षा. 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 कुठं बोलणार नाही मी खोट, मेहनत करून भरतोय पोट. कुठं बोलणार नाही मी खोट, मेहनत करून भरतोय पोट. स्वतः मी शेट समजतो बेट, मागू कशी भिक्षा. स्वतः मी शेट समजतो बेट, मागू कशी भिक्षा. घरी लक्ष्मी माझ्या हाय, जोडीदारी माझी रिक्षा. 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 जशी घरची लक्ष्मी आहे तशीच रिक्षा व्यावसायिकांना तुमची ती लक्ष्मी आहे. याच अनुषंगाने याच अर्थाने हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
या ठिकाणी आपल्या पोटाला चिमटा काढून माझ्यासारख्या छोट्याशा कलावंताला पण सर्वांनी या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल रिक्षा व्यावसायिकांचं, या व्यापारी संघटनेचं, कोर्लेवासियांचं, या गावच्या तरुण मंडळाचं, या गावच्या महिला मंडळाचा शतशः ऋणी आहे. माझी सेवा गोड मानून घ्या. चांगलं असेल तर फक्त घेऊन जा, वाईट माझं मला देऊन जा. पुढच्या वर्षी जगलो वाचलो तर परत भेटू. दुसरी फेरी संपवतो. बुवांना दुसरी फेरी शुभेच्छा देतो. श्री गजानन महाराज की जय.